बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। गेले अनेक दिवस झाला आता नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि हप्ता आज येईल उद्या येईल असं देखील त्या ठिकाणी सांगण्यामध्ये येत होता। मात्र गेले साधारणतः 15 ते 20 दिवस झालं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे आता नोव्हेंबर महिना तर संपत आला, मग नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न हा लाडक्या बहिणींमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता। आणि त्यातच लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली, ती म्हणजेच की आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र जमा होणार। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींची नवीन यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव नवीन यादीमध्ये येईल तर अशा महिलांच्या खात्यावरती आता फक्त 1500 रुपये नव्हे तर एकूण 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। फक्त नोव्हेंबरचाच हप्ता नव्हे तर आता डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। आता तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही हे देखील तुम्हाला बघावं लागणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची यादी ही जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि यादीमध्ये नाव येण्याकरिता सरकारच्या माध्यमातून काही कामे देखील करायला सांगितली आहेत, कारण की आता तुम्हाला तर माहितच असेल की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच महिलांचा हप्ता हा बंद केला जात आहे। आणि अशातच सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून आता ज्या महिला नवीन नियमामध्ये बसतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता जमा होणार आहेत। आता सरकारचे कोणते नवीन नियम आहेत आणि त्यानंतर यादीमध्ये नाव येण्याकरिता तुम्हाला देखील आता कोणतं काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असतानाच आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नव्हे तर डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला। तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये कधी जमा होणार, तुम्हाला 3000 रुपये मिळणार का नाही याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत। तर आता या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींना 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र त्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी बघायला मिळत आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, लाडक्या बहिणींची नवीन यादी आता जाहीर झाली आहे आणि ज्यांचं नाव या ठिकाणी यादीमध्ये येणार तर अशाच महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे 1500 रुपये म्हणजेच की या ठिकाणी 3000 रुपये वाटप करण्यामध्ये येणार आहेत। आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि यादीमध्ये नाव येण्याकरिता
कोणतं काम करावं लागणार आहे आणि तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आता कधी आणि किती वाजता जमा होणार आहेत. तर बघा आता लक्षपूर्वक बघत चला. सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये येत आहे. ज्या महिलांचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बऱ्याच महिलांचं नाव यादीमधून वगळण्यामध्ये येत आहे. कोणत्या महिलांचं नाव वगळण्यामध्ये येत आहे तर ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा महिलांना आता या ठिकाणी योजनेमधून वगळण्यामध्ये येत आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत. आता नवीन नियम कोणते आहेत तर बघा ई-केवायसी हा देखील नवीन नियम आहे. ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी कोणत्या महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार ते आपण आता बघूयात. फक्त लक्षपूर्वक बघा. या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला तर माहितच असेल की ही योजना राज्य सरकारची आहे, म्हणजेच की महाराष्ट्र राज्यातीलच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येईल. आता या ठिकाणी बघू शकता, अर्जदाराचे किमान वय 21 वर्ष पूर्ण असावे आणि कमाल वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच की 21 ते 65 वर्षातीलच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा करण्यामध्ये आता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि ज्या महिलांचे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना आता योजनेमधून वगळण्यामध्ये येत आहे. जर तुमचा या ठिकाणी म्हणजेच की तुम्हाला जर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलांचे, ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा करण्यामध्ये आता येणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार लिंक केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर डीबीटी सक्रिय असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही. तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत असते. त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते खात्यासाठी म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेलच तरच त्या बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत. म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, डीबीटी सक्रिय असणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की डीबीटीच्या माध्यमातूनच या ठिकाणी पैसे खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत. डीबीटचं बटन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलं, म्हणजेच की डीबीटचं बटन दबलं की लगेच तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जात असते. त्यामुळे डीबीटी सक्रिय असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता या ठिकाणी हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, ई-केवायसी करण्याचे देखील सर्व लाडक्या बहिणींना आव्हान करण्यामध्ये आले आहे. 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र यामध्ये एक दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजेच की आता ज्या महिला ई-केवायसी करतील किंवा ज्या महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. कारण की या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्याचे सरकारने सांगितले आहे आणि हा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 31 डिसेंबरच्या आधीच तुमच्या खात्यावरती म्हणजे आताच जमा करण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की ज्या महिला ई-केवायसी करतील किंवा ज्या महिलांनी अद्याप देखील ई-केवायसी केले नसेल तर अशा सर्वच महिलांच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. मात्र जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी जानेवारी महिन्याचा जर हप्ता तुम्हाला
मिळवायचा असेल किंवा जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून पुढचे सर्वच जर तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील तर त्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा महिलांनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी बघू शकता 3000 रुपये आता एकत्र मिळणार असं सांगण्यामध्ये आलं आहे। आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींची नवीन यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता ज्या महिला या ठिकाणी योजनेच्या निकषामध्ये बसतील तर अशाच महिलांचं नाव यादीमध्ये येईल आणि महिलांचं नाव यादीमध्ये आलं तरच या ठिकाणी हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल। आणि ज्या महिला बोगस रित्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची वारंवार पडताळणी करण्यामध्ये येत असून ज्या महिला या ठिकाणी बोगस पद्धतीने लाभ घेत असतील, निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्वच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्वच निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आणि सरकारने आता नवीन नियम लागू केला आहे, तो म्हणजेच की ई-केवायसीचा निर्णय आहे। जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता तुमच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता खरंच तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार का? जर तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत तर नेमके आता हे 3000 रुपये कधी जमा होणार ते आपण बघूया। तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 3000 रुपये आता जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। प्रशासकीय सूत्रांनी देखील या ठिकाणी ही शक्यता वर्तवलेली आहे। एकूण 3000 रुपये म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500, डिसेंबर महिन्याचे 1500, एकूण 3000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार असं या ठिकाणी आपल्याला म्हणजेच की बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, एकूण 3000 रुपये एकत्रितपणे महिलांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता अनेक माध्यमांनी आणि स्थानिक प्रशासकीय या ठिकाणी सूत्रांनी व्यक्त केली आहे। म्हणजेच की याचा अर्थ सरकारने अजून देखील अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे। तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र जमा का होणार याचं देखील या ठिकाणी कारण बघायला मिळत आहे। ते कारण म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते दोन्ही एकत्र तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता नेमक्या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये कधी जमा होणार तर बघा आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र 3000 रुपये जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। अधिकृत सरकारने या ठिकाणी माहिती दिली नसली तरी दोन्ही हप्त्यांचे एकत्रित पैसे जमा होण्याची फक्त दाट शक्यता बघायला मिळत आहे। आता नोव्हेंबर महिना संपत आला आहे आणि निवडणुका या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 तारखेला आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः 2 ते 3 तारखेच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आणि याचं कारण कोणतं आहे तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता द्यायला सरकारला उशीर झाला असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता डिसेंबर मध्ये मिळणार आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता डिसेंबर मध्येच मिळणार आहे। म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः 2 ते 3 तारखेच्या नंतर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येतील असं देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः 3 तारखेनंतर तुमच्या देखील खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार या ठिकाणी सक्षम असल्यामुळे
प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार. म्हणजेच की ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील, ज्या महिलांना खरंच लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी म्हणजेच की गरज असेल, लाडकी बहीण योजनेची गरज असेल, म्हणजेच की गरजू महिलांसाठी ही योजना सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे कोणत्याच म्हणजेच की पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि मध्यंतरी असं देखील या ठिकाणी उघड आलं की बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि ज्या महिलांनी या ठिकाणी बोगस पद्धतीने म्हणजेच की पात्रता नसताना देखील, निकषामध्ये बसत नसताना देखील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता, तर अशा महिलांवरती सध्या कारवाई देखील या ठिकाणी करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16 हप्ते जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज येणार, उद्या येणार असं देखील सांगण्यामध्ये येत होतं. आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिना संपत आला तरी प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाही. आणि त्यातच ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आणि ती ताजी बातमी म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता एकत्र जमा होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः 2 ते 3 तारखेच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. आणि त्यानंतर KYC बद्दलची देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ज्या महिलांनी KYC केले नसेल तर अशा महिलांनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी बघू शकता KYC साठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असलेल्या KYC प्रक्रियेला मोठी मुदतवाढ मिळाली आहे. पात्र महिला आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC पूर्ण करू शकतात. ज्या महिलांची KYC पूर्ण झाली नसेल तर त्यांनी पुढील हप्ता म्हणजेच की त्यांना पुढील हप्ता या ठिकाणी मिळणार नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमचा चालूच राहावा तर त्याकरिता तुम्हाला KYC करावे लागणार आहे. KYC करणे आता अत्यंत आवश्यक झालेले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी KYC केले नसेल तर लवकरात लवकर KYC करा. तुमच्या परिसरातील CSC सेंटर असेल, आपले सेवा केंद्र असेल, अशा ठिकाणी जाऊन फक्त 5 ते 10 मिनिटाच्या तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती. पुन्हा एकदा सांगत आहे, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे. आणि त्या अनुषंगाने दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती लवकरच या ठिकाणी जमा करण्यामध्ये येतील. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून लखपती दीदी योजना देखील या ठिकाणी राबवण्यामध्ये येत आहे. आता कोणत्या महिला लखपती दीदी होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.